कितवीत आहे आता? ग्रॅज्युएशन ते ह्याचं विमान चालक व्हायचं कोणाचं स्वप्न होतं? माझी मुलगी चौकशी यायला पाहिजे. तुम्ही ट्राय केलं का? कुठे ॲडमिशन घेतलं आहे? पण इंजिनियर आहात? मी कॉन्सुलेटला जॉबला आहे. इटालियन कॉन्सुलेट. इटालियन. तुम्ही ट्राय करणार आहे का विमानाचं? माझी बहिणीचं स्वप्न होतं तर तिथं पूर्ण करायचं. त्याला क्वालिफिकेशन काय लागतं? त्याला भारतीय कुठे इंग्लिशमध्ये तिकडं नाही झालं तरी कारण काय ही मुलगी माझी सर्व सांभाळायची, भाडा भरायची मुलची, सगळं मदत करायची. पप्पा टॅक्सीला चलायला पैसा हातावर पोट आहे तर करायचंच आहे. नाही मी करते मी पप्पासाठी पण ती गेल्यावर थोडा आधारच संपला. अरे पायलट व्हायचं असेल तर बेसिक क्वालिफिकेशन काय लागतं? मॅथ्स आणि फिजिक्स डिप्लोमा. कॉमर्स. तुझं काय झालं? कॉमर्स झाला असेल तर त्याला काय संधी आहे त्या इंडस्ट्रीमध्ये? ग्राउंड हँडलिंग दुसरा पर्याय नाही. आणि ग्राउंड हँडलिंगला काय क्लासेस असतात आणि काय असतात? ते कोणाचं असतं? ते जसं ते फ्लाइंग क्लब आहे बारामतीला तिथं ते शिकवलं जातं का त्याला वेगळाच क्लास असतो? कुठल्या जागेला? बेसिक पगार काय असतो? पगार आणि हे जे आहे फिजिक्स आणि मॅथ्स जर नसेल पण डिप्लोमा कशाला पाहिजे? पायलट बनायला मॅथ्स आणि फिजिक्स लागतं. ते झालं नसेल मग डिप्लोमा करावा लागेल. त्याच्यात मेकॅनिकल डिप्लोमा असतो त्यात मॅथ्स आणि फिजिक्स हा विषय असेल तर तुम्ही पायलट बनू शकता. बाकी मग फिजिकल ज्या गोष्टी असतात त्याचं आयसाईट वगैरे जे चेक होतं ते वेगळं. दुसरा पर्याय आहे ग्राउंड स्टाफ. ग्राउंड स्टाफमध्ये मग त्यांच्या तुम्हाला ते बोलवतील, बोलून मग तुमच्याकडे बघून तुम्ही काय करू शकता हे बघतील. पण कदाचित ग्राउंड स्टाफमध्ये पगार एवढा नसेल, कमी असेल. तर आम्हाला मग नाही आम्ही इंडिगोमध्ये बोलून बघतो आणि एअर इंडियामध्ये बोलून बघतो, विनंती करतो, सगळा प्रसंग सांगतो. लागलं तर मग नवी मुंबईला जाता येईल का? नवी मुंबई एअरपोर्टशी पण आम्ही बोलतो आणि पवार साहेबांशी बोलून मग अजून कोण प्रमुख व्यक्तीशी बोलून आपल्याला काय करता येतं. पण मला एक आठवडा दिला मी काहीतरी कुठेतरी कसं तरी बसवतो. त्याच्यात नाही झालं समजा तरी आता तिचा आधार होता, ती गेली आता कुठेतरी एक कंपनीमध्ये जायला राहायला चालला. जसं होईल तसं मी बोलून सांगतो तुम्हाला. रूम विकलाय पप्पांनी. हां गोपाल नगरमध्ये जे माझं परमनंट ॲड्रेस आहे ना तिकडचा रूम विकून म्हणजे यायला. पण या पायलट नव्हत्या ना. त्या वर्षी फीज लागायची. दिल्ली लेके गई लखनऊ, दिल्ली से डायरेक्ट इसका पोस्टिंग आसाम में हो गया. प्राइवेट फ्लाइट में थी बेस वहाँ का था. आणि आकाशा एअरमध्ये पण ती काम करायची. आकाशा आणि फ्लाय नंतर प्रमोशन होऊन मग कितवीत आहे आता? ग्रॅज्युएशन ते ह्याचं
विमान चालक व्हायचं कोणाचं स्वप्न होतं? माझ्या मुली चौकशी यायला पाहिजे. तुम्ही ट्राय केलं का? ऍडमिशन घेतलं का? इंजिनियर आहात? मी कॉन्सुलेटला जॉबला आहे. इटालियन कॉन्सुलेट. इटालियन. तुम्ही ट्राय करणार आहे का विमानाचं? माझी बहिणीचं स्वप्न होतं तर ते पूर्ण करायचं. त्याला क्वालिफिकेशन काय लागतं? मला भारतीय कुठे इंग्लिशमध्ये तिकडे नाही झालं तरी कारण काय ही मुलगी माझी सर्व सांभाळायची, भाडा भरायची रूमची, सगळं मदत करायची. पप्पा टॅक्सीला चलायला पैसा आपल्याला हातावर पोट आहे तर करायचंच आहे. नाही मी करते मी पप्पासाठी. पण ती गेल्यावर थोडं आधारच संपला. अरे पायलट व्हायचं असेल तर बेसिक क्वालिफिकेशन काय लागतं? मॅथ्स आणि फिजिक्स डिप्लोमा. कॉमर्स. तुझं काय झालं? कॉमर्स. कॉमर्स झाला असेल तर त्याला काय संधी आहे त्या इंडस्ट्रीमध्ये? ग्राउंड हँडलिंग दुसरं पर्याय नाही. आणि ग्राउंड हँडलिंगला काय क्लासेस असतात आणि काय असतात? ते कोणाचं असतं? ते जसं ते फ्लाइंग क्लब आहे बारामतीला तिथं ते शिकवलं जातं का त्याला वेगळाच क्लास असतो? कुठल्या जागेला? पगार काय असतो? पगार आणि हे जे आहे फिजिक्स आणि मॅथ्स जर नसेल पण डिप्लोमा कशाला पाहिजे? महत्वाची आहे एका परिवारासाठी पण महत्वाची. त्या पिंकी माळी होत्या बघा, दादांच्या फ्लाईटमध्ये फ्लाईट अटेंडंट होत्या त्या, आणि त्यांच्या पगारावर त्यांचं अख्खं घर चालायचं. आणि त्यांचा भाऊ आता कुठेतरी जे मिळेल ते काम करतो, वडील हे टॅक्सी चालवतात. तर आता एक विनंती अशी होती की भाऊ शिकलेला आहे, कॉमर्स झाला आहे, तर त्याला ग्राउंड स्टाफमध्ये जर आपण कुठं सांगून करून घेतलं तर बरं राहील. मी आत्ताच्या आत्ता पाठवतो, पण एक पवार परिवाराकडनं एक विनंती मी पाठवतो. चालेल सर, चालेल, ताबडतोब पाठवतो. व्यक्ती गेलेली आहे. कामाची पोचपावती समजू नका. विषय एवढाच आहे, एक पोटकुरू मुलगी आपल्या या महाराष्ट्रातून, तुमच्या परिवारातून, आपल्या परिवारातून गेलेली आहे. त्या पोटकुरू मुलीला एक आपण आदरांजली नंतर श्रद्धांजली, तिची जी इच्छा होती भावाला सेटल करायची, ती फक्त आता तुमचा परिवार म्हणजे आमचा परिवार आहे असं समजून आम्ही दुःखात आहे, तुम्ही दुःखात आहात, तर आपण आपल्या एकामेकाच्या परिवाराला मदत करू. ठीक आहे, कृपा करून याला उपकार समजू नका. परिवारामध्ये उपकार नसतात. ठीक आहे, तुम्ही काळजी घ्या. मग आपण करत साफ जेवण करत नाही. ठीक आहे, तब तक आपण चेहरा जाईल. टॅक्सी तुमची आहे का भाड्यावर? 3 नंबरवर होते, याची बॉडी 4 नंबरवर होती. मी बारामतीला गेलो बॉडी आणलं. मला कोणी कंपनीवाले कळवले नाही. मी ब्रेकिंग न्यूज बघितली,
की अरे दादाचं फ्लाईट क्रॅश तर अपघात म्हणून दाखवलं, डिक्लेअर नाही केलं. तर माझ्या हातपाय सुजला. तर मग मी बाथरूममध्ये जाऊन आलो तर बघायला लागलो तर ब्रेकिंग न्यूजमध्ये अरे पिंकी माझी. तर मला कोणाचा फोन आला नाही तर मी आता बारामतीला गेलो तर मग मी डायरेक्ट सचिन तेंडुलकर आणि काही सगळं होते. आपली व्यक्ती गेलेली आहे. कामाची पोच पावती समजू नका. विषय एवढाच आहे, एक पोटपुरू मुलगी आपल्या या महाराष्ट्रातून, तुमच्या परिवारातून, आपल्या परिवारातून गेलेली आहे. त्या पोटपुरू मुलीला एक आपण आदरांजली नंतर श्रद्धांजली, तिची जी इच्छा होती भावाला सेटल करायची, ती फक्त आता तुमचा परिवार म्हणजे आमचा परिवार आहे असं समजून आम्ही दुःखात आहे, तुम्ही दुःखात आहात, तर आपण आपल्या एकामेकाच्या परिवाराला मदत करू. ठीक आहे. कृपा करून याला उपकार समजू नका. परिवारामध्ये उपकार नसतात. ठीक आहे. तुम्ही काळजी घ्या. मग आपण करत आणि साफ जेवण करत नाही. ठीक आहे. तब तक आपण चेहरा जाईल. टॅक्सी तुमची आहे का भाड्यावर? आशीर्वाद ठेवा. यांचं बुक करू मैक्सिमम नवी मुंबई और 5 से 5 अपना ये जो ये दो में का पे तो अपन एडजस्ट करेंगे. लेकिन अगर आप ये कर पाओ मतलब डिप्लोमा, फिर बारामती में एक फ्लाइंग स्कूल है, तो हम उनको बताएंगे कि आपका पूरा ट्यूशन माफ करें. इतना तो हम बता सकते हैं, लेकिन उसके लिए टाइम लगेगा, खर्चा ज़्यादा होता है. बट आपको 2 साल डिप्लोमा करके फिर मुझे वो डिप्लोमा का सर्टिफिकेट देना पड़ेगा. तो मैं वहाँ से बात करके आपका कुछ कर सकता हूँ फॉर ट्रेनिंग. खर्चा ज़्यादा होता है लेकिन वो कर लेंगे ऐसा मुझे लगता है. ठीक है. आपको वो फाइनेंशियल बर्डन नहीं आएगा. तब तक पढ़ाई करते करते साइड बाय साइड आपका घर चलाने के लिए, आपका जो भी खर्चा है वो करने के लिए फिर हम ग्राउंड स्टाफ के लिए 2 जगह पे बात करते हैं. ठीक है. अभी आप जब इंटरव्यू पे वो जाओगे तो आप जिस तरीके का इंटरव्यू दोगे, आप जैसे कन्विंस कर पाओगे. एक है सिंपैथी के कारण आपको एक्सेस मिल जाएगा, लेकिन आपके कैपेबिलिटी के कारण आपको बड़ा पद वहाँ मिलेगा. इसलिए आप जब इंटरव्यू जाओगे तब उस एंगल से आप इंटरव्यू देना. ठीक है. और फिर वहाँ से फिर आप जैसे आगे लेके जाओगे वो आपका मेहनत. ठीक आहे दादा, हे सर्व मध्ये मी उशीर लागेल, पण आता तात्पुरतं तरी नाही, मी बोलतो आता. आपण तुमची यांची संपर्क आहे. हा यांचे संपर्क आहे. हो साहेब. पाच बाई आणि हे आपले उमेदवार जसं मी स्पीचच बघितलं होतं, मी पार्टी होतो रविभाऊ वरपे तिथे आले. माझा पीएलई पण काल हे पण आहे आणि तुम्हाला एक फोन आला. तर एक आमचा 13वा होऊ द्या, तुमचाही 13वा तो झाल्यानंतर काय झालं म्हणजे पप्पांनी उद्या अजितदादा बरोबर बारामतीला जातो आणि त्याला तिथे ड्रॉप करणं आणि मग मी तिकडनं नांदेडला जाईल. आणि मी हॉटेलमध्ये गेल्यावर मी तुमच्याशी बोलते, मला तुमच्याशी बोलायचं आहे. तर मी काय झालं बोल, मी तुमच्याकरिता मी दादाची मी व्हिडिओ पाठवतो बघा. तुम्ही पाठवतो व्हिडिओ बघितले दादाबरोबर एकदम आश्चर्य झालं. ती बोलली की दादा आपण थोडा महाराष्ट्र फिरतोय, कार्यकर्त्यांना थोडं लक्ष नाही आहे, थोडंसं लक्ष द्या. तर बोले काय लक्ष द्या, पहिला लिंबू पाणी घेऊन लिंबू पाणी घेऊन बोले बोला काय. ते बोले माझे पप्पा 35 वर्ष काँग्रेसपासून आणि फाउंडर मेंबर आहेत आणि राष्ट्रवादीचे पहिला तालुका अध्यक्ष. कुणी लक्ष नाही दिलं. पप्पा टॅक्सी चालवतात. कोण आहे तुझे पप्पा? बोले चार्टर्ड मुंबईवर कमिटी. तर टॅक्सी चालवतो. तर कोण जाधव म्हणून त्याला मला फोन त्याच्या पुढायच्या आधी काय हे टर्मच्या अगोदर 5वी टर्म होती आणि 5वी टर्म मध्ये नाही
आमची मुलगी दादांशी जेव्हा बोलली पिंकीताई ते उडायच्या आधी त्या दिवशी उडायच्या शनिवारी त्या नेक्स्ट वीक मधलं आधीच मग बोलल्यानंतर काय झालं? तर मग दादा फोन लावले त्यांचे दादा बोलणार आहेत जाधव साहेब. तर मी टॅक्सी चालवत होतो, मी बघितलं नाही. काय झालं तर पप्पा मी उद्या दादा बरोबर 12 वाजता जातो आणि त्याला तिथे ड्रॉप करणार आणि मग मी तिकडनं नांदेडला जाईल आणि मी हॉटेलमध्ये गेल्यावर मी तुमच्याशी बोलते, मला तुमच्याशी बोलायचं आहे. तर मी काय झालं बोल, मी तुमच्याकरिता मी दादाची भावना मी व्हिडिओ पाठवतो बघा व्हिडिओ बघितले दादाबरोबर एकदम आश्चर्य झालं. ती बोलली की दादा आपण पुरा महाराष्ट्र फिरतोय, कार्यकर्त्यांना थोडं लक्ष नाही आहे, थोडंसं लक्ष द्या. तर बोले काय लक्ष द्या, पहिला लिंबू पाणी घेऊन लिंबू पाणी घेऊन बोले बोला काय. तर बोले माझे पप्पा 35 वर्ष काँग्रेसपासून आणि फाउंडर मेंबर आहेत आणि राष्ट्रवादीचे पहिला तालुकाध्यक्ष, तुम्ही लक्ष नाही दिलं. पप्पा टॅक्सी चालवतात. कोण आहे तुझं पप्पा? बोला चार्ट आहे मुंबईवर कमिटीवर. तर टॅक्सी चालवतो. तर तो जाधव म्हणून त्याला मला फोन त्याच्या उडायच्या आधी काय? हे टर्मचा अगोदर 5वी टर्म होती आणि 5वी टर्म मध्ये नाही आमची मुलगी दादांशी जेव्हा बोलली पिंकीताई ते उडायच्या आधी त्या दिवशी उडायच्या शनिवारी त्या नेक्स्ट वीक मधलं आधीच मग बोलल्यानंतर काय झालं? तर मग दादा फोन लावले त्यांचे दादा बोलणार आहेत जाधव साहेब. तर मी टॅक्सी चालवत होतो, मी बघितलं नाही. काय झालं तर पप्पा मी उद्या दादा बरोबर 12 वाजता जातो आणि त्याला तिथे ड्रॉप करणार आणि मग मी तिकडनं नांदेडला जाईल आणि मी हॉटेलमध्ये गेल्यावर मी तुमच्याशी बोलते, मला तुमच्याशी बोलायचं आहे. तर मी काय झालं बोल, मी तुमच्याकरिता मी दादाची भावना मी व्हिडिओ पाठवतो बघा व्हिडिओ बघितले दादाबरोबर एकदम आश्चर्य झालं. ती बोलली की दादा आपण पुरा महाराष्ट्र फिरतोय, कार्यकर्त्यांना थोडं लक्ष नाही आहे, थोडंसं लक्ष द्या. तर बोले काय लक्ष द्या, पहिला लिंबू पाणी घेऊन लिंबू पाणी घेऊन बोले बोला काय. तर बोले माझे पप्पा 35 वर्ष काँग्रेसपासून आणि फाउंडर मेंबर आहेत आणि राष्ट्रवादीचे पहिला तालुकाध्यक्ष, तुम्ही लक्ष नाही दिलं. पप्पा टॅक्सी चालवतात. कोण आहे तुझं पप्पा? बोला चार्ट आहे मुंबईवर कमिटीवर. तर टॅक्सी चालवतो. तर तो जाधव म्हणून त्याला मला फोन त्याच्या उडायच्या आधी काय? हे टर्मचा अगोदर 5वी टर्म होती आणि 5वी टर्म मध्ये नाही आमची मुलगी दादांशी जेव्हा बोलली पिंकीताई ते उडायच्या आधी त्या दिवशी उडायच्या शनिवारी त्या नेक्स्ट वीक मधलं आधीच मग बोलल्यानंतर काय झालं? तर मग दादा फोन लावले त्यांचे दादा बोलणार आहेत जाधव साहेब. तर मी टॅक्सी चालवत होतो, मी बघितलं नाही. दिल्लीचा वेळ नाही काय? टेक्स्ट मेसेज पिंकीताईचं आहे का? आपलं जाधव मला पाठवलं. तर मी गाडी चालवत होतो टॅक्सी, तर मी बघितला नाही आणि मग एक सेकंड